1970चा तो काळ होता. तेव्हा जास्त करून लोक सरकारी नोकरीतच असत. नाशिकमध्ये राहणारे रमेश सरनोबत तेव्हा भीमाशंकरमधील जंगलात वन अधिकारी म्हणून कार्यरत होते. अतिशय धाडसी आणि प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा लौकिक होता. आपला संध्याकाळचा जंगलातील फेरफटका मारून ते आपल्या जंगलातच असणाऱ्या कॉटेजमध्ये नुकतेच परत आले होते. अंधार पडून गेला होता आणि नुकतीच पावसाला सुरुवात झाली होती. इतक्यात त्यांच्या कॉटेजमधील फोनची रिंग वाजली. सरनोबत साहेब, हेड ऑफिसमधून फोन आहे. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या महेश नावाच्या एका ऑफिसरनं त्यांना सांगितलं. तसे लगबगीनं सरनोबत फोनपाशी आले आणि त्यांनी फोन घेतला. सरनोबत, मी हेड ऑफिसमधून पाटील बोलतोय. तुमची बदली सिंधुदुर्गात होत आहे. पुढील महिन्यात तुम्हाला तिथला चार्ज घ्यायचा आहे. पुढील आठवड्यात हेड ऑफिसला येऊन रिपोर्ट करा. इतकं बोलून फोन बंद झाला. सरनोबत यांनी फोन ठेवला आणि त्यांच्या चेहऱ्यावर काळजीयुक्त भीती दाटून आली. काय साहेब, शेवटी तुम्हाला सुद्धा आलाच का फोन? आता देऊन टाका राजीनामा. नाहीतर वरती कुठे ओळख असेल तर बदली थांबवा किंवा बदलीचं ठिकाण चेंज करून घ्या, महेश त्यांना म्हणाला. महेशच्या या बोलण्याला कारणही तसंच होतं. काही महिन्यांपूर्वी त्या सिंधुदुर्ग जंगलात रमणसिंग आणि चतुरसिंग नावाचे ऑफिसर पोस्टेड होते आणि त्या दोघांचाही खूप भयंकररित्या मृत्यू झाला होता. त्यांचा मृत्यू ना कुठल्या जनावराच्या हल्ल्यात झाला होता, ना कुठल्या तीक्ष्ण धारदार वस्तूनं झाला होता, ना हृदयविकाराच्या झटक्यानं झाला होता. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये असं आढळून आलं होतं की जेव्हा त्यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्या शरीरात रक्ताचा एक थेंब सुद्धा नव्हता. त्यांचं शरीर बर्फासारखं थंड आणि पांढऱ्या शुभ्र कापडासारखं पांढरं पडलं होतं. जंगलातील दरीच्या जवळील एका झाडाखाली दोघांचे मृतदेह सापडले होते, ते सुद्धा एकाच वेळेस. ह्या भयंकर घटनेनंतर त्या जागी काही वन अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्या होत्या, पण अगदी काही दिवसातच त्या सर्व अधिकाऱ्यांनी राजीनामाच देऊन टाकला होता. कारण त्या सगळ्यांनाच खूप भयंकर अनुभव त्या जंगलात आले होते. त्याबद्दल विचारलं असता ते काहीही सांगण्याच्या मनस्थितीत नव्हते. काही वेळ गेला. सरनोबत आपल्या कॉटेजमधून बाहेर पडणाऱ्या पावसाकडे बघत होते. साहेब, काय ठरवलं मग? कधी देत आहे राजीनामा? महेशनं विचारलं. नाही महेश, हे नक्की काय प्रकरण आहे त्याचा शोध लागलाच पाहिजे. मी ही बदली स्वीकारणारच. मला सुद्धा बघायचंय की नक्की होतं काय तिकडे. पुढील आठवड्यात सरनोबत हेड ऑफिसला जाऊन पाटील यांना भेटले. काय सरनोबत, राजीनामा आणला आहात का सोबत? मला सुद्धा वरून ऑर्डर्स आहेत, त्यामुळे मी सुद्धा काहीच करू शकत नाही, पाटील निराशेच्या स्वरात म्हणाले. नाही पाटील साहेब, मी ही बदली स्वीकारायचं ठरवलंय, सरनोबत म्हणाले. सरनोबत, कशाला उगाच जीवाशी खेळताय? राजीनामा देऊन टाका, पाटील म्हणाले. पण सरनोबत आपल्या निर्णयावर ठाम होते. शेवटी त्यांनी ऑफिसमधील कार्यवाही पूर्ण केली आणि ते पुन्हा भीमाशंकरला निघून आले. नंतर काही दिवसातच आपले सामान त्यांनी आवरलं आणि सिंधुदुर्गाच्या दिशेनं प्रयाण केलं. ते सिंधुदुर्गात पोचले. काळोखानं आपलं साम्राज्य पसरवण्यास सुरुवातच केली होती. ते जंगलात असलेल्या आपल्या सरकारी कॉटेजमध्ये कसे बसे संध्याकाळी 6 वाजता पोचले. सर, बराच उशीर केलात पोचायला. वाटेत काही अडचण तर नाही ना आली? भुवननं विचारलं. भुवन हा सिंधुदुर्गातच राहणारा आणि तिथेच काम करणारा एक ज्युनियर कर्मचारी होता. तो सुद्धा अगदी काही दिवस आधीच तिथे रुजू झाला होता. त्याच्याच बरोबर कॉटेजची देखभाल करणारा, वन अधिकाऱ्यांसाठी जेवण वगैरे बनवून देणारा सुरेश सुद्धा तिथेच कामाला होता. बरेच दिवस तिथे कोणीच वन अधिकारी नसल्यानं भुवनच दिवसभर तेथील काम पाहायचा आणि संध्याकाळ व्हायला आली की दोघे कॉटेज बंद करून 30 किलोमीटर दूर आपल्या गावी निघून जायचे. खरं तर कॉटेजमध्ये राहायची सोय होती, पण तिथला भयंकर प्रकार ऐकून ते दोघे तिथे थांबत नसत. नाही, काही विशेष अडचण नाही आली, सरनोबत म्हणाले. आम्ही तुमचीच वाट बघत होतो साहेब. चला निघू आपण आता गावाकडे. तिकडे राहायची सोय केली आहे तुमची.
भुवन म्हणाला. गावाकडे? अरे इथे इतकी राहायची सोय असताना गावाकडे कशाला जायचं? सरनोबत म्हणाले. साहेब, तुम्हाला माहीतच आहे मी हे का बोलतोय ते. इथे रात्री थांबणं काही योग्य नाही. जे अधिकारी इथे आले होते आणि इथे रात्री थांबले त्यांना भयंकर अनुभव आले आणि ते इथून घाबरून निघून गेले. हे तुम्हाला माहीतच आहे, भुवन म्हणाला. भुवन, तू तर इथलाच आहेस. तुला काय वाटतं, हा सगळा काय प्रकार असावा? सरनोबत यांनी विचारलं. साहेब, जे काही घडलं ते कुठल्याही जनावराने तर नक्कीच नाही केलं. हा भूताप्रेताचाच प्रकार असावा असा माझा अंदाज आहे. जनावरांना घाबरून तर आधीचे अधिकारी पळून जाणार नाहीत, भुवन म्हणाला. काहीतरीच बरळू नकोस. भूत, प्रेत, आत्मा ह्या गोष्टींवर माझा अजिबात विश्वास नाही, सरनोबत म्हणाले. ठीक आहे, आपण यावर नंतर सुद्धा बोलू शकतो साहेब. आता काय, तुम्ही इथेच आहात. पण आत्ता चला इथून. रात्र व्हायच्या आत आपल्याला गावी पोहोचलं पाहिजे, भुवन म्हणाला. तिघे बाहेर आले. भुवनने कॉटेजला कुलूप लावलं आणि ते तिघे बाहेर उभ्या असलेल्या जीपकडे जाऊ लागले. भुवन जीप सुरू करण्याचा प्रयत्न करत होता, पण जीप काही सुरू होत नव्हती. अचानक आकाशात वीज चमकली आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. तसे दोघे लगबगीनं पुन्हा कॉटेजकडे धावले. पाऊस इतका तुफान होता की समोरचं काहीच दिसत नव्हतं. बराच वेळ त्यांनी वाट पाहिली, पण पाऊस काही थांबण्याचं नाव घेत नव्हता. साहेब, मला वाटतं आजची रात्र इथेच काढावी लागणार आपल्याला, भुवन म्हणाला. घाबरू नकोस, मी आहे तुमच्याबरोबर, सरनोबत म्हणाले. भुवनने कॉटेजचा दरवाजा उघडला आणि तिघे आत गेले. त्या दिवशी सरनोबत येणार म्हणून दुपारचं जेवण सुरेशनं बनवून ठेवलं होतं, पण सरनोबत संध्याकाळी पोचल्या असल्या कारणानं त्यांचं जेवण तसंच उरलं होतं. रात्र तिथेच काढायची असल्या कारणानं सुरेशनं अजून थोडं जेवण बनवलं. पावसाचा जोर आता चांगलाच वाढला होता. सर्वांनी जेवून घेतलं. साहेब, तुम्ही ह्या खोलीत झोपा. पाऊस खूप जोराचा पडत आहे. वीज जाण्याची शक्यता आहे. ह्या कपाटात मेणबत्त्या आणि काडेपेटी ठेवली आहे. गरज पडली तर लावा किंवा मला उठवा आणि अजून काही लागलं तर सांगा. मी आणि सुरेश शेजारच्याच खोलीत आहोत, भुवन म्हणाला आणि तो दुसऱ्या खोलीत निघून गेला. रात्रीचे 9:30 वाजून गेले होते. सरनोबत यांनी सुद्धा आता खोलीचे दिवे बंद केले आणि ते सुद्धा बेडवर डोळे मिटून पडून राहिले. बराच वेळ झाला ते झोपायचा प्रयत्न करत होते, पण झोप काही केल्या त्यांना येत नव्हती. नवीन जागा, त्यातच असा मुसळधार पाऊस, रात्रीची वेळ म्हणून असेल कदाचित. शेवटी ते बेडवरून उठले. त्यांनी खोलीतील दिवा लावण्याचा प्रयत्न केला, पण तो काही लागला नाही. ते खोलीचे दार उघडून बाहेर आले. त्यांनी बाकी 1-2 खोलीतील दिवे लावण्याचा प्रयत्न केला, पण कुठलेच दिवे लागत नव्हते. कदाचित वीज गेली असावी, सरनोबत मनातल्या मनात म्हणाले. त्यांनी शेजारील खोलीत पाहिले असता सुरेश आणि भुवन गाढ झोपेत असल्याचं त्यांना दिसलं. ते पुन्हा आपल्या खोलीत आले. त्यांच्या खोलीत असलेल्या खिडकीतून त्यांनी सहज बाहेर बघितलं असता त्यांना बाहेर अंधुकसा दिव्याचा प्रकाश दिसला. त्या अंधुकशा प्रकाशात त्यांना मोठाले पावसाचे थेंब आणि पावसाचा वेग चांगलाच दिसून येत होता. बाहेर तर दिवा चालू आहे, कदाचित एकच फेस गेली असावी, सरनोबत स्वतःशीच बोलल्यासारखे पुटपुटले. त्यांनी आपल्या खोलीतील कपाटातून मेणबत्त्या आणि काडेपेटी काढली. त्यातील एक मेणबत्ती त्यांनी लावली आणि खोलीतच असलेल्या टेबलावर ठेवली. सोबत आणलेल्या आपल्या सामानातून त्यांनी एक पुस्तक काढलं आणि टेबला शेजारील खुर्चीवर बसून ते मेणबत्तीच्या प्रकाशात पुस्तक वाचू लागले. बराच वेळ झाला ते पुस्तक वाचत होते. बाहेरील जंगलातून खूप साऱ्या प्राण्यांचे, पक्ष्यांचे, कीटकांचे आवाज त्यांच्या कानावर पडत होते, पण हे सगळं त्यांना नित्याचंच होतं. हळूहळू त्यांना पेंग येऊ लागली. त्यांनी मनगटावरील घड्याळात पाहिलं, 11:30 वाजून गेले होते. तसे त्यांनी पुस्तक बंद केलं, मेणबत्ती विझवली आणि निद्रादेवीच्या अधीन झाले. काही वेळ गेला. अचानक कसल्या तरी आवाजानं सरनोबत यांना जाग आली. ते बेडवर उठून बसले
आणि कसला आवाज येत आहे याचा अंदाज घेऊ लागले. तेव्हा त्यांना लक्षात आलं की कॉटेजचा दरवाजा कोणीतरी ठोठावत आहे. तसे त्यांनी टेबलावरील मेणबत्ती पुन्हा लावली आणि ती घेऊन ते बाहेर आले. त्यांनी शेजारील खोलीत पाहिलं असता सुरेश आणि भुवन सुद्धा बेडवर उठून बसले असल्याचं त्यांना दिसलं. सरनोबत त्यांच्या खोलीत गेले. मेणबत्तीच्या प्रकाशात त्या दोघांच्याही चेहऱ्यावर दाट भीती दाटून आलेली सरनोबत यांना दिसत होती. सरनोबत काही बोलणार इतक्यात त्या दोघांनीही सरनोबत यांना कुठलाही आवाज न करण्याचा हातानेच इशारा केला. त्यांच्या या असल्या वागण्यानं सरनोबत जरा चक्रावलेच. सरनोबत त्यांच्या आणखी जवळ गेले. भुवन, कोणीतरी दार वाजवतंय, हळू आवाजात सरनोबत त्यांना म्हणाले. आम्हाला माहीत आहे साहेब, आम्ही तो आवाज ऐकूनच जागे झालो, भुवन म्हणाला. मग चला बघू कोण आहे ते, सरनोबत म्हणाले. त्यांचे हे वाक्य ऐकून दोघे विजेसारखे उठून उभे राहिले. साहेब थांबा, दार उघडण्याची चूक करू नका, भुवन घाबरतच म्हणाला. अरे पण का, कोण आहे ते तर बघू, सरनोबत म्हणाले. बाहेर आता कोणीही नाहीये साहेब, भुवन घाबरतच म्हणाला. अरे पण मग दार कोण ठोठावतंय, म्हणजे कोणीतरी आलं आहे ना, सरनोबत म्हणाले. साहेब जरा विचार करा, रात्रीचा 1:30 वाजलाय. इतक्या रात्री जंगलाच्या इतक्या आत, तेही इतक्या प्रचंड पावसात कोण येईल? 2-3 मिनिटे झाली आता ते दार ठोठावलं जातंय, पण मग अजून कोणाचाच आवाज कसा नाही आला? जर खरेच कोणी मदतीसाठी आले असेल तर त्यांनी हाका मारल्या असत्या, पण असं काहीच घडत नाहीये, फक्त दार ठोठावलं जातंय. भुवनचे ते शब्द ऐकून सरनोबत सुद्धा विचारात पडले. काही वेळ गेला. भुवन, तुझं म्हणणं मला पटतंय, तुम्ही इथेच थांबा, मी बघतो, सरनोबत म्हणाले आणि ते दाराजवळ आले. दार अजूनही ठोठावलं जात होतं. कोण आहे, काय हवंय, सरनोबत यांनी आतून आवाज दिला, पण बाहेरून कुठलाच प्रतिसाद येत नव्हता. 2-3 वेळा सरनोबत यांनी विचारलं, पण बाहेरून कोणाचाच आवाज येत नव्हता. दार मात्र तसंच ठोठावणं चालू होतं. तो प्रकार पाहून भुवन त्यांच्या जवळ गेला. बाहेर कोणीही नाहीये साहेब, कुठलाच प्रतिसाद येत नाहीये, हा नक्कीच काहीतरी भूताप्रेताचाच प्रकार आहे, भुवन म्हणाला. भुवन, तुम्ही आतच थांबा, मला नेमक्या ह्याच प्रकरणाचा छडा लावायचाय, सरनोबत म्हणाले. तसा भुवन आत निघून गेला आणि बाहेर काय होतंय ते बघू लागला. सरनोबत यांनी दार उघडलं आणि बाहेर नजर टाकली, पण बाहेर कोणीच नव्हतं. इतक्या जोराचा वारा सुटला आणि त्याचबरोबर तो मुसळधार पाऊस दारातून आत येऊ लागला. तसं सरनोबत यांनी दरवाजा लावून घेतला. भुवन, तू म्हणत होतास ते बरोबर होतं, बाहेर कोणीच नव्हतं, सरनोबत म्हणाले. इतक्यात त्यांना बाहेरून पुन्हा कसले तरी आवाज येऊ लागले. पायातल्या पैंजणाचे आवाज असल्यासारखे ते आवाज जाणवत होते. ते आवाज सरनोबत यांच्या खोलीजवळ येऊन येत होते. तसे सगळे सरनोबत यांच्या खोलीत आले. त्यांनी खिडकीतून बाहेर पाहिलं असता त्यांना एक बाई त्यांच्या कॉटेज जवळून जाताना दिसली. ती जंगलातील दरीच्या दिशेनं जात होती. भुवन, ही बाई कोण असेल, सरनोबत यांनी विचारलं. साहेब, ती बाई मनुष्य योनीतील नक्कीच नसावी, ती कदाचित आत्मा किंवा भूताप्रेताचाच प्रकार असावी, भुवन उत्तरला. सरनोबत यांनी खिडकीतून त्या बाईला हाका मारल्या, पण ती काहीच प्रतिसाद देत नव्हती. ह्यावेळेस मात्र सरनोबत तडक दार उघडून बाहेर गेले. त्यांनी पाहिलं तर ती बाई दूर निघून गेली होती. सरनोबत यांनी छत्री घेतली आणि तिच्या मागे गेले. ती बाई दरीच्या टोकाला उभी होती. सरनोबत धावत तिच्या जवळ आले. बाई थांबा, इतक्या रात्री तुम्ही इथे काय करत आहात, सरनोबत यांनी विचारलं. तसे त्या बाईनं मागे वळून पाहिलं. तिचं सौंदर्य पाहून सरनोबत आ करून बघतच राहिले, पण लगेच त्यांनी स्वतःला सावरलं. ती बाई काहीच बोलत नव्हती. इतक्यात सरनोबत यांना कॉटेजच्या दिशेने एक किंकाळी आणि आरडाओरडा ऐकू आला. तसे त्यांनी झरकन मागे वळून बघितलं आणि परत पुढे बघून ते त्या बाईला काहीतरी बोलणार इतक्यात समोरचं दृश्य पाहून ते प्रचंड घाबरले.
ती बाई तिथून गायब झाली होती. त्यांना वाटलं तिनं दरीत उडी मारली असावी, म्हणून त्यांनी दरीत खाली सुद्धा बघितलं, पण तसं त्यांना काहीच आढळून आलं नाही. कमाल आहे, 1 सेकंद पण नाही झाला मी मागे वळून पुन्हा पुढे बघितलं आणि ही बाई गायब कुठे झाली? सरनोबत स्वतःशीच पुटपुटले. ते धावत पळत पुन्हा कॉटेजकडे आले आणि तिथलं दृश्य पाहून त्यांची दातखिळच बसली. एका माणसाचं प्रेत त्यांच्या कॉटेजच्या आवारात पडलं होतं. त्या प्रेताची अवस्था अगदी तशीच झाली होती. ते पूर्ण पांढरं पडलं होतं. त्यात रक्ताचा एक थेंब सुद्धा नव्हता. तिथेच भुवन आणि सुरेश जमिनीवर बसले होते. सरनोबत यांनी त्या दोघांना नक्की इथे काय घडलं विचारलं, पण ते काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. जसे काही ते एका खूप मोठ्या मानसिक धक्क्यात होते. सरनोबत यांनी तडक हेड ऑफिसला फोन करून घडलेला प्रकार कळवला आणि काही मदत पाठवायला सांगितली. ऑफिसर संपत, तुम्ही काही माणसे घेऊन तडक सिंधुदुर्गात जा. तिथे काहीतरी अतिशय भयंकर घडलंय, पाटील म्हणाले. तसे संपत काही माणसांना घेऊन त्या ठिकाणी जायला निघाले. ते संध्याकाळी उशिरा तिथे पोचले. समोरचं दृश्य पाहून ते सुद्धा घाबरून गेले. जयंतराव? त्या प्रेताकडे बघताच संपत यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडले. कोण जयंतराव? संपत, तुम्ही या मेलेल्या माणसाला ओळखता? सरनोबत यांनी विचारलं. हो, हे इथल्याच जवळील एका गावात राहणारे सावकार होते. पण हे इतक्या रात्री जंगलात काय करत होते? इतक्यात तेथील स्थानिक पोलीस सुद्धा तिथे पोहोचले. त्यांनी काही चौकशा केल्या. ते प्रेत ताब्यात घेतलं आणि पुढील कार्यवाहीसाठी ते प्रेत घेऊन गेले. रात्र बरीच झाली होती. त्या रात्री संपत आणि त्यांच्या बरोबर असलेली माणसे त्याच कॉटेजमध्ये थांबले. पाऊस आता थांबला होता. रात्रीचे 12:30 झाले होते. संपत आणि सरनोबत एकाच खोलीत झोपले होते. अचानक कसल्या तरी आवाजानं संपतला जाग आली. त्यानं उठून खोलीतील खिडकीतून पाहिलं तर त्याला एक बाई तिथून चालत जात असलेली दिसली. त्या बाईचा चेहरा संपत यांना स्पष्ट दिसत नव्हता, कारण त्या बाईची त्यांच्याकडे पाठ होती. संपतला सुद्धा तोच प्रश्न पडला. इतक्या रात्री ही एकटी बाई ह्या जंगलात काय करतीये? संपतनं कॉटेजचा दरवाजा उघडला आणि तो कॉटेजच्या मागील बाजूस आला. तसा काही क्षणातच त्या बाईचा चेहरा त्याला एका बाजूनं दिसला. त्या बाईला बघून संपतची बोबडीच वळली. त्याने क्षणाचाही विलंब न करता परत कॉटेजकडे धाव घेतली. तो कॉटेजमध्ये आला. एका जागी तो शांत बसला. कसल्या तरी विचारात तो हरवून गेला होता. बराच वेळ गेला. तसे त्याने त्याच्याबरोबर जी लोकं आली होती त्यांना उठवलं. कॉटेजमधून काही सामान त्यांनी घेतलं आणि त्यांना घेऊन तो कॉटेज बाहेर आला आणि त्या दरीच्या दिशेनं जाऊ लागला. काही वेळातच ते त्या दरीपाशी आले. इथे खोदायला सुरुवात करा, संपतनं त्या लोकांना सांगितलं. तसे त्या लोकांनी तिथे खोदायला सुरुवात केली. इकडे काही वेळातच सरनोबत यांना सुद्धा जाग आली. त्यांनी बघितलं तर कॉटेजमध्ये संपत आणि त्याच्या सोबत आलेली माणसे नव्हती. मात्र सुरेश आणि भुवन गाढ झोपेत असलेले त्यांना दिसले आणि कॉटेजचा दरवाजा अर्धवट उघडा असलेला त्यांना दिसला. सरनोबत बाहेर आले तर त्यांना कोणीतरी जमीन खणत असल्याचा आवाज आला. भुवन आणि सुरेश यांना न उठवता सरनोबत हळूच त्या आवाजाच्या दिशेनं जाऊ लागले. काही वेळातच ते त्याच जागी पोहोचले आणि एका मोठ्या झाडाच्या पाठीमागे थांबले. त्यांना लांबूनच दिसलं की संपत आणि ती माणसे खड्डा खणत होते. ते पाहून त्यांना आश्चर्य वाटलं. त्यांच्या डोक्यात विचार चमकून गेला. इतक्या रात्री संपत आणि ही माणसं ह्या असल्या जंगलात खड्डा का खणतायत? नक्कीच या मागे काहीतरी रहस्य आहे. त्यांनी तिथेच थांबायचं ठरवलं. काही वेळ गेला तसा खड्डा खोल जाऊ लागला. त्यामुळे त्यांना खड्ड्याच्या आत काय आहे ते दिसून येत नव्हतं. त्यामुळे ते सावकाश त्या झाडावर चढले. आता त्यांना खड्ड्याच्या आतील भाग स्पष्ट दिसत होता. काही वेळ गेला तसा अचानक त्या लोकांना हाडांचा एक सांगडा लागला. ते पाहून ती लोक सुद्धा घाबरली. सरनोबत यांना सुद्धा धक्का बसला. अचानक आजूबाजूची झाडं जोर जोरानं हलू लागली. वारा अजिबात वाहत नव्हता.
तरी सुद्धा त्या प्रचंड मोठ्या झाडांच्या पानांची प्रचंड वेगात सळसळ होत होती. असं अचानक वातावरण बदलल्यानं सगळेच घाबरले. त्यातील एका झाडातून एक भयंकर दिसणारी बाई बाहेर आली. तिच्या केसांच्या जटा झाल्या होत्या. तिचे डोळे लाल झाले होते. जीभ बाहेर आली होती. तिची नखे एखाद्या रानटी श्वापदासारखी लांब झाली होती. तिचं रूप एखाद्या भयंकर हडळीसारखं दिसत होतं. तिला पाहून सगळ्यांचीच बोबडीच वळाली. संपत बरोबरील माणसांनी सगळी हत्यारं तिथेच टाकून तिथून पळ काढला. तिला पाहून संपत सुद्धा प्रचंड घाबरला होता. सरनोबत ह्यांची सुद्धा दातखीळ बसली होती. पण कसं बसं त्यांनी स्वतःला सावरलं. संपतनं लगबगीनं खिशातून काडेपेटी काढली. पण त्या क्षणी त्या हडळीनं एक प्रचंड मोठी किंकाळी ठोकली आणि ती संपतच्या खांद्यावर येऊन बसली. ती संपतचा गळा घोटायला लागली. संपतचे प्राण धोक्यात आहेत हे पाहताच सरनोबत झरकन तिथे आले. तसे संपतनं त्याच्या जवळील काडेपेटी सरनोबत यांच्याकडे फेकली. सरनोबत, त्या सांगड्याला आग लावा लवकर, तरच हिचा अंत होईल. संपत म्हणाला. ती हडळ सरनोबत यांच्याकडे रागानं बघत गुरगुरली. त्यामुळे घाबरून सरनोबत यांच्या हातातील काडेपेटी खाली पडली. सरनोबत ती उचलण्यासाठी खाली वाकले. इतक्यात त्यांच्या कानावर संपतची किंकाळी ऐकू आली. त्यांनी समोर पाहिलं तर ती हडळ संपतचं मुंडकं घेऊन उभी होती आणि संपतचं धड शेजारी पडून तडफडत होतं. काही क्षणातच ते धड शांत झालं. ते सर्व दृश्य पाहून सरनोबत यांना हृदयविकाराचा झटकाच यायचा बाकी होता. काही वेळ गेला तसं वातावरण परत शांत झालं आणि त्या बाईचा भेसूर चेहरा तिच्या मूळ रूपात आला. ते पाहून सरनोबत स्तंभितच झाले. ती तीच बाई होती जी त्यांना दरीच्या दिशेला दिसली होती. सरनोबत यांनी स्वतःला कसंबसं सावरलं. ती बाई त्यांच्या थोडी जवळ आली. तसे सरनोबत तिच्यापासून लांब जाऊ लागले. तसे ती बाई बोलू लागली. थांबा, घाबरू नका. मी तुम्हाला काहीही करणार नाही. तुम्ही माझे काहीही वाकडे केलेले नाही. अहो बाई, पण हा सगळा काय प्रकार आहे? आणि तुम्ही आहात कोण? तुम्ही मनुष्य नाही हे तर नक्की, सरनोबत घाबरून म्हणाले. त्यावर ती बाई बोलू लागली. होय, तुमचे बरोबर आहे. मी मनुष्य योनीतील नाही. माझा मृत्यू काही महिन्यांपूर्वीच झाला आहे. मी इथून जवळ असलेल्या एका गावात माझ्या वडिलांबरोबर राहत होते. आमची चांगली शेत जमीन होती. मी माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी होते. माझ्या वडिलांनी आमच्या गावातील सावकाराकडून काही पैसे उसने घेतले होते. त्यासाठी त्यांनी आमची काही जमीन त्यांच्याकडे गहाण ठेवली होती. पण एकदा शेतात काम करत असताना माझ्या वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. त्यांच्यानंतर मीच एकुलती एक वारसदार असल्यानं सर्व जमीन माझ्या नावावर झाली होती. मी सावकाराचे पैसे महिन्याला थोडे थोडे करून चुकवत होते. पण जमिनीच्या आणि पैशाच्या हव्यासापोटी त्या सावकारानं आणखी 3 माणसांच्या मदतीनं माझी हत्या केली आणि मला ह्याच दरीच्या जागी आणून पुरलं. तो जो सांगाडा दिसत आहे तो माझाच आहे. पण बदल्याची भावना मनात तशीच असल्यानं मला मुक्ती मिळाली नाही आणि मी त्या सर्व लोकांचा बदला घेण्यासाठी या जंगलात भटकत राहिले. त्या 4 माणसांपैकी 2 माणसांना मी खूप आधीच संपवलं होतं. ती तुमच्याच कॉटेजमध्ये राहणारी माणसं होती, रमणसिंग आणि चतुरसिंग. कर्मधर्म संयोगाने काल तो सावकार ह्याच जंगलात आला होता, तेव्हा मी त्यालाही संपवलं. त्याचं प्रेत तुम्हाला तुमच्या कॉटेजच्या आवारात मिळालं आणि उरलेल्या एकाला म्हणजेच या संपतला आज संपवून मी माझा बदला पूर्ण केला. माझं उद्दिष्ट पूर्ण झालं आहे. आता माझ्या मुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. इतकं बोलून ती बाई बोलायची थांबली. एक थंड वाऱ्याची झुळूक आली आणि ती बाई आसमंतात विलीन झाली. सरनोबत त्या दिशेला बघतच राहिले. हळूहळू उजाडू लागलं होतं. सर्व दिशा सूर्योदयाच्या त्या हलक्याशा तांबूस रंगानं उजळून निघाल्या होत्या. ह्या सगळ्या प्रकरणाचा छडा कायमचा लागला आणि आता सगळं संपलं आहे ह्याची सकारात्मक भावना सरनोबत यांच्या मनात होती. त्यांनी तो खड्डा पुन्हा बुजवला. त्यावर एक झाडाचं रोपटं लावलं
त्याला नमस्कार केला आणि ते पुन्हा आपल्या कॉटेजकडे जाण्यासाठी वळले. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.